आज तुम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून पाहायला मिळते ते स्क्रीनवर. हळूहळू तो 2 क्रमाने आता माझ्या जवळ येतोय. चला सामना सुरू करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन पाठवून द्यायचे आहे वडून अवघर. मध्यरात्रीचे जवळजवळ आता 3 वाजत आलेत, त्यामुळे प्लीज फास्ट स्पीडअप करा मॅच. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड. चेंडूची मागणी करतात केतन आणि प्रशांत. चेंडू पाठवून द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये नवीन. मागच्या सामन्यात जबरदस्त परफॉर्म केला होता या संघाने. ब्राह्मणदेव बाटाळेच्या संघाच्या विरुद्ध 50 धावेचा पाठलाग अत्यंत लिले पार केला होता. 4 चेंडू स्पेअर करत ठेवत असताना शेवट षटकामध्ये अवघ्या 20 चेंडूतच सामना फिनिश केला. 50 धावसंख्येचा पाठलाग केला. तर गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन शोएब सज्ज झालाय कुडूस संघाच्या माध्यमातून. पंचांची भूमिका तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळते. सामन्यामध्ये तुम्ही आता प्रल्हाद पाटील आणि त्याचबरोबर राजेंद्र पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी. पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघतोय भाऊ पाटील, शानू कुरेशी, शिवाजी मडवी आणि आजचं बघतोय आपण प्रल्हाद पाटील सुद्धा मला जॉईन झालेले आहेत. अजीम अमदुल्ले काल त्यांनी मात्र आमच्याशी इथून रजा घेतली या स्पर्धेतून. 3 दिवस सलग त्यांनी मात्र खूप चांगली भूमिका पार पाडली या स्पर्धेमध्ये. सर्व पंचांचं कौतुक व्हायलाच हवं. देर इज नो कॉन्ट्रोवर्सी. आणि आज सुद्धा या स्पर्धेमध्ये 1 दिवस का विना निश्चित आम्हाला या स्पर्धेला वेळ दिला आहे तो सदाबहार समालोचक म्हणजेच अजय गरज यांनी सुद्धा. यांचा जो सन्मान इथे मात्र व्यासपीठावर कव्हर केला जाईल. चला लवकर सिलेक्शन करा. चेंडूचा सामना सुरू करा. वेळ कमी आपल्याकडे. सामना सुरू करायचा लवकरात लवकर. बघा प्रत्येकाला इथे विश्रांतीची गरज आहे. त्यामध्ये आपण बघतोय की कॅमेरामॅन सुद्धा खूप चांगली कामगिरी पार पाडत आहेत सगळ्या सत्रापासून. प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर रवी गुळवी त्यांची ही पूर्ण टीम. प्रथमेश निश्चित पात्र प्रथमेशच्या अंडर मात्र हे सर्व त्यांची टेक्निकल टीम. कॅमेरामॅन अप्रतिम कामगिरी करत असताना. चला गोरसाई दापोडे यांच्यामध्ये पुढचा सामना असणार आहे याची मात्र नोंद घ्या आपण. आणि आजच्या रात्रीचा तो शेवट सामना असेल. चांगली फाईट पाहायला मिळेल दापोडे विरुद्ध गोरसाई. आणि दोन्ही संघांना एक सज्ज राहा. चला मॅच सुरू करायचे. चेंडू चॉईस झाला असेल तर पंचांनी सामना सुरू करावा प्लीज. वेळ भरपूर जातोय. बघा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि निश्चित अजून त्यांनी आपली स्वतःची मेमरी स्ट्रॉंग केली आहे. त्यांची ज्यांची चावी हरवली त्यांनी मात्र सांगितलं आहे की मात्र कोल्ड्रिंक पिणे असताना मी त्यात एक रिक्षामध्ये बसलो होतो. रिक्षामध्ये बहुतेक ती चावी पडली असावी. तर कोणाला जर मिळाली चावी तर प्लीज ती आमच्याकडे आणून द्या. स्ट्राईक एंडला केतन, नॉस्ट्राईक एंडला प्रशांत. आणि पहिल्या षटक हाताळले पॉवर प्लेचं तो कुडूस संघाकडून तो म्हणजेच शोएब. ऑल द बेस्ट. पहिल्या चेंडू या षटकातला आउटसाइड ऑफ स्टंप. अप्रतिम बाउन्स. रायझिंग डिलिव्हरी. खडेच खेळण्याचा प्रयत्न होता. क्रीजच्या कुठल्याही प्रकारचं मुवमेंट नाहीये, फुटवर्क नाहीये. तुम्ही पाहू शकता हा चेंडू गुडलेतवरनं खूप चांगला राईस सुद्धा झाला आणि बीट करून गेला तो केतनला. व्हेरी गुड डिलिव्हरी फ्रॉम शोएब. हलकेसे मात्र फिंगर रोल केले होते. हलकंसं आउटस्विंग आणि बाउन्स सुद्धा पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवर. व्हेरी गुड डिलिव्हरी फ्रॉम शोएब. स्ट्राईक एंडला केतन, मागच्या सामन्याचा सामनावीर. ऑनसाइड प्लेस केलाय. गॅप खूप मोठा होता. सौरवला चेंडू बीट करून निघून जातोय सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवर डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. पिंटू पाटील सोनाले वाला दादाला मैत्र लाभला.
एका मातेच्या आशीर्वादानं हा दादा नांदतोय सुखात जरी मरी आईच्या आशीर्वादानं हा दादा नांदतोय सुखात संघाचं खातं उघडलं जाते चौकाराने. त्याच्यावर आपण बघतोय केतनच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. स्वतःचा आणि संघात सुद्धा खातं नाही उघडलं 4 धाव्याने. पहिला चेंडू निश्चितच निर्धाव होता. पहिला निश्चित पुढचा चेंडू बघितला की मिडल स्टिकवर थोडासा बाउन्स येतोय. शफर होऊन ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट केली आणि फाईन लेगमध्ये चेंडू पाठवून दिला डीपमध्ये. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा उचललाय. धावसंख्या 4. ओव्हरपिच आहे. वॉट अ शॉट, काय कनेक्शन आहे, जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू वाईडिश मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा षटकार. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात धावसंख्या धावफलकावर 10 धावा. धावसंख्या धावफलकावर 2 उत्तुंग फटके, एक चौकार आणि एक षटकार हे त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावसंख्या अंकी जरी धावफलकात दुहेरी अंकामध्ये 10 धावा. षटक क्रमांक पहिला सुरू आहे, त्यामुळे नवीनच चेंडू दिला जाईल मैदानावर. शक्यतो नवीन चेंडू आहे तर डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करा खेळाडूला किंवा खेळाडूने मात्र आमच्या कमिटीकडे. 10 धावा धावफलकार. नेव्हियाची डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते, वापरल्या जाते क्रिकेट स्पर्धेमध्ये. सूरज पाटील, जरा कॉमेंट्री बॉक्सवर आपण संपर्क साधायचा आहे. टेन ऑन द बोर्ड. चला वडू नवगरचे सामना सुरू करायचा आहे. येस, गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क करतो म्हणजेच शोएब. धावसंख्या 10. स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही पाहतात म्हणजेच केतन. नेक्स्ट बॉल. स्टेप राऊंड खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि विकेट किपर कडून चूक. त्याने चेंडू हवेमध्ये उडवला होता. व्हॉट ब्युटिफुल बिल्डिंग. लास्ट मोमेंटला चेंडू त्याने थांबवलाय, पण तोपर्यंत फलंदाज 2 धावा कंप्लीट करू शकतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकती. धावफलक एकूण 12 धावा. या पण एक सन्मानित व्यासपीठावर संपन्न करूया. मी समीर तांगडेंना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करायचा व्यासपीठावर. अत्यंत मोलाची भूमिका या स्पर्धेमध्ये. एका छोट्याशा शॉर्ट नोटीसवर निश्चितच आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये अप्रतिम समालोचन आपण त्याचं ऐकलं. म्हणजेच व्यासपीठावर आपण सन्मान करण्यावर सदाबार कॉमेंटर म्हणून त्याची ओळख आहे असं म्हणजेच आमचा मित्र अजय घरत यांचा सन्मान केला जातोय समीर तांगडे यांच्या शुभस्ते. थँक्यू सो मच फॉर ब्युटिफुल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द टुर्नामेंट फॉर ॲज अ कॉमेंटेटर फ्रॉम अजय घरत. याचा हा सन्मान इथे होत असताना थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून खास करून महेंद्र शेठ पाटील, सरपंच खारबाव हे स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुद्धा आहेत, आणि स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी स्मृती चषकामध्ये निश्चित खूप चांगला आवाज आपल्याला आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला, त्याबद्दल अजय घरतचे मनपूर्वक आभार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न, पंच निश्चित डोळ्यामध्ये अक्षरशः तेल घालून मात्र पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. चला वडू नवगरचे कॅप्टनला मात्र आम्ही रिक्वेस्ट करत आहोत की ताबडतोब रिपोर्ट करायचं कॉमेंट्री बॉक्सजवळ. जरी तुमचा सामना सुरू आहे, कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे कॉमेंट्री बॉक्सजवळ, क्विक अँड फास्ट. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा अजय घरत, थँक्यू सो मच आपण दिलेल्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल या स्पर्धेमध्ये. वडू नवगर कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करा. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने सूचना येत आहेत. नेक्स्ट बॉल फ्रॉम शोएब.
ऑन साईडला थोडासा मात्र हा फटका बघितला तर टायमिंग झाला नाही आहे. फैजान चेंडू कव्हर करतोय. गुड फिल्डिंग फ्रॉम फैजान डीपमध्ये. सर्कलच्या थोडासा बाहेर स्क्वेअर लेगमध्ये तिथे मध्ये चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते ती एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या एकूण अंकी झाली ती 15 धावा धावफलकावर. एकही गडी न गमावता चांगली सुरुवात पाहायला मिळते पहिल्या षटकाखेर. 15 धावा इथे मात्र अंकित झाल्यात त्या कुडूस संघाच्या विरोधात खेळत असताना आईदेवी वडूनवगर या संघाकडून. 15 विदाउट लॉस. चांगलं कॉन्टेस्टमध्ये छान पाहायला मिळते कुडूस वर्सेस आईदेवी वडूनवगर या दोन संघांमध्ये. प्रोजेक्टेड सोर्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. 15च्या गतीने जर अजून 3 षटकात जर धावा आल्या तर 60 धावा सुद्धा होऊ शकतात. पण बघायचं यामध्ये या धावसंख्येला कोण कंट्रोल करणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो महेश. जसं जसं आपण बघतो की एक एक टप्पा इथे मात्र खेळाडू किंवा संघ पुढे जात आहेत अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते मैदानावर की चेंजेस पाहायला मिळतात गोलंदाजीमध्ये. ज्याने मात्र मागच्या सामन्यात शेवट षटक हाताळलं होतं निश्चितच त्याला मात्र इथे धावसंख्या समोरचा संघ सेट करतोय अशा मुवमेंटला दुसऱ्या षटकात त्याला इन्व्हाइट केलंय. महेश ऑन बॉलिंग मार्क. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. प्रशांतला अजून खातं उघडायचं आहे. एक धाव निश्चित एक धाव तिने अंकित केलेली आहे. गोलंदाज महेश. गोलंदाज सज्ज महेश. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने ओव्हर द विकेट फुल लेंथ होता. स्लाइस केलाय चेंडू गलीमध्ये आणि गलीमधला खेळाडू येतो तो फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडू ते कव्हर करेल. सेकंड स्लिपमध्ये फेक वेगाने झाली तोपर्यंत एकच धाव. एका धावाने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावफरक अंकित झाले त्या 16 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. महेशच्या हातात चेंडू दिलाय संघनायकाने आणि प्रशांतच्या अकाउंटमध्ये अजून एक धाव ॲड होते. धावसंख्या धावफलकार आपण बघतोय म्हणजेच 16 धावा. प्रशांतची धावसंख्या वैयक्तिक 2. स्ट्राईक एंडला आक्रमक फलंदाज केतन. एक चौकार एक षटकार आतापर्यंत या इनिंगमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केला. अप्रतिम फटका. वॉट अ शॉट. फुलटा चेंडू होता आणि काय एक्झिक्यूट केलाय धर्मराजा स्टँडच्या बरोबर समोर सीमारेषेबाहेर षटकार. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला करी तो मदत गोरगरीबाला. सुपर कनेक्शन. रिव्हर्सच्या माध्यमातून फुलटा चेंडू एक्झिक्यूट केलाय डीपमध्ये. स्कोर मूज ऑन 22. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. चांगलं कमबॅक महेशकडून. बघितलं की फलंदाज आक्रमक फटकेबाजी करतो अशा मुवमेंटला चेंडूची गती कमी केली. मागच्या चेंडूने तसा टाकण्याचा प्रयत्न केला फक्त तो फुलटॉस आला आणि चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 22. षटक क्रमांक दुसरा महेशचं मार्गस्थ मैदानावर. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडू झालेत. धावा खर्च केले ते एकूण 7. स्लोअर वन चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन पण दिशेवर नियंत्रण नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईट डिलिव्हरी. प्रल्हाद पाटील यांचा सिग्नल देतो आमच्या गुणसंख्या लेखकाला. धावसंख्या 1ने पुढे सरकली. एकूण अंकित झाले त्या 23 धावा. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या इथे सेट करण्याचा प्रयत्न होतोय. बाहेर चेंडू मातीमध्ये पडून सुद्धा जबरदस्त स्विंग सुद्धा झालाय बट इट्स अ वाईट डिलिव्हरी. 23 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप 23 धावांची आतापर्यंत. स्लोअर वन चेंडू स्वीप केलाय. डीप क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. शिवारात राबणारा भोले बळी राजा सांगतोय झकणारा कामगार माझा माय बहिणीची. भरपूर मेहनत करावी लागली. लोअर फुलटा चेंडू तर बघा बॅटवर प्रॉपर कनेक्ट झाला सुद्धा नव्हता पण तरी सुद्धा चेंडूवर जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं आणि सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 27 धावा. धावफलकार 27. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. वॉट एक्झिक्युशन. स्टँड अँड डिस्पॅच. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत पण थोडासा वेग कमी झाला चेंडूचा. या फटक्याचा एक्झिक्यूट खूप चांगला केला होता कव्हर्समध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरला बरोबर सुरेश बाळामामा मात्रे स्टँडच्या समोर.
पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते डीपमध्ये. प्रचंड वेग होता पण गती थोडीशी कमी झाली फटक्यामध्ये. 2 धाव मिळते ते चेंडूर. धावसंख्या धावफलकर 29. फुल लेंथ आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे केतनचा. गुड डिसिजन. अशा मुवमेंटला फक्त चेंडू ढकलून इथे मात्र एकदा अंकित करून स्ट्राईक पुन्हा रोटेट केले स्वतःकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. तब्बल 15च्या गतीने धावसंख्या इथे अंकित केली आहे धावफलकावर ती म्हणजेच 30. चला दोन्ही संघांना एक रिपोर्ट करा टॉससाठी. गोरसई आणि त्याचबरोबर दापोडे. रणधीर कुमार अँड कंपनी गोरसई बी आणि त्याचबरोबर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं टॉससाठी. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना असणार आहे. चला लवकर डिसिजन घ्या. फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब कुडूस संघ. आपण सुद्धा कॉपरेट करायचं. हे मागचं षटक आपण बघितलं. या षटकात भरपूर धावा आल्यात महेशच्या. महाड षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकाची सुरुवात आपण बघितलं. एक षटकार, एक चौकार, एक वाईड, एक लेग बाईज, एक सिंगल. आणि या षटकामध्ये आपण बघितलं तर एक षटकार, एक चौकार, एक वाईड आहे, एक 2 सिंगल आणि एक डबल. अक्षय ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय. खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा पाहायला मिळाला. विथ द बॉल, विथ द बॅट इम्प्रेस केलं आजच्या दिवसामध्ये. आणि मोनिशला सुद्धा तुम्ही पाहतात स्क्रीनवर. ही मेहनत आहे, परिश्रम आहेत. थोडीशी दमछाक पाहायला मिळाली आहे संघाची. कारण दिवस रात्र विद्युत प्रकाश स्वतःमध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. विश्रांती मिळत नाही या सर्व आमच्या खेळाडूंना, या पूर्ण संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते तो चिराग भानुशाली. चांगला चेंड ऑफस्टंपच्या बाहेर. हलकासा आउट स्विंग होतोय. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. फिंगर रोल केले. हलकासा चेंडू हवेमध्ये ड्रिफ्ट सुद्धा केला आणि डॉमिनेट करून गेलाय तो चेंडू म्हणजेच फलंदाज केतनला. फर्स्ट डिलिव्हरी इज डॉट. धावसंख्या 30. ब्युटिफुल पार्टनरशिप फॉर द फर्स्ट विकेट. नेक्स्ट बॉल. हो चांगला चेंडू पायाच्या मागून यष्टा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. तर कुंदन पाटील सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत वडनवगरचे माऊली साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून. आणि त्यांनी सुद्धा मात्र खूप चांगल्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत या संघाला सुद्धा. आणि त्याचबरोबर सन्मान्य महेंद्र पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त थँक्यू सो मच कुंदन. कुंदन पाटील माऊली साऊंड सर्व्हिस केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये निश्चितच खूप चांगली भूमिका पार पडली ती म्हणजेच कुंदनने. धावसंख्या 30 आणि मोठा अडसर दूर केलाय तो या षटकामध्ये गोलंदाज चिराग भानुशालीने. पायाच्या मागून यष्टा वाकवल्या. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली ती म्हणजे चिरागची. आणि एक मोठा धक्का दिलाय केतनला पाठवून दिले तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज स्ट्रायकिंगला तुम्ही बघतायत. फलंदाज आहे तो धीरज धुमाळे. ऑफ ड्राईव्ह. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ड्राईव्ह केले चेंडूला. शेतशे तिथे येते. चेंडू कव्हर करतात. फेक चांगली झाली आहे पण एवढी पण वेगवान चेंडूची फेकी नव्हती. ते मात्र फलंदाजाला मात्र अडवतील क्रीजच्या आतमध्ये. 2 धावांनी खातं उघडलंय फलंदाज मैदानावर आपण बघतो धीरजने. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. एकूण अंकित झाले धावफलकावर त्या 32 धावा. 32 लॉस ऑफ 1. आईदेवी वडनवगर संघ तुम्ही वादत बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुडूस संघाच्या विरुद्ध. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. हुक केलाय. काय फटका आहे. डीप स्क्वेअर लेगवरून चेंडू खूप उंच आणि खूप लांब सुद्धा गेलाय. सीमारेषे बाहेर षटकार.
6 धावा. मॅग्निफिसंट शॉट. धावसंख्या 38 धावा धावफलकावर. एक डबल, एक षटकार. अत्यंत वेगाने फटकेबाजी करतो कारण लिमिटेड ओव्हर आहे, 4 षटकांचे सामने आहेत. अशा मुवमेंटला धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. जे काम अर्धवट ठेवून गेलाय केतन ते मात्र मार्गी लावतोय तो म्हणजेच धीरज. वॉट अ बॅटिंग. 38 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. पंचांवर कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट नाही. लेफ्ट केला होता चेंडू. जणू काही पंचांकडे मात्र निश्चितच त्यांनी चटाशा टाकला होता. बघितलं होतं की पंच कुठल्या प्रकारचा सिग्नल करतील की काय, पण एक चांगला चेंडू अँगल केलाय चेंडूला ते चिराग भानुशालीने. धावसंख्या 38. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द ओव्हर फॉर धीरज. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेऊन थोडासा स्विंग होऊन मागे जातोय. सौरभ चेंडूवर येतोय. चांगली फिल्डिंग सौरभ कडून. काय बात आहे. वसई धीरज वालिव यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात, खास करून फैजानसाठी. फैजानचा खूप मोठा चाहता आहे धीरज, जो वाळीवचा एक अप्रतिम खेळाडू आहे. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात त्या म्हणजेच धीरजसाठी, सॉरी फैजानसाठी. सेकंड इनिंगमध्ये बघू शकाल आपण त्यांची बॅटिंग. चला टॉससाठी रेडी जायचं आहे दोन्ही संघ. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आणि त्याचबरोबर रणधीर कुमार अँड कंपनी गोरसाई बी. चला कुळूस संघ लवकर निर्णय घ्या आणि गोलंदाज आपला घेऊन यायचा आहे. पंच सुद्धा आपल्याला सूचना करतायत जास्त वेळ वाया घालवू नका. लवकरात लवकर निर्णय घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज घेऊन यायचा आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 13ची गती पाहायला मिळते. 39 धावा अंकी झाले धावफलकावर आणि त्यासाठी एक त्यांनी गडी गमावलाय आघाडीचा केतन, ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 2 षटकार 2 चौकार 25 धावा. क्वार्टर सेंचुरी स्वतःची त्याने कंप्लीट केली. आपण पाहतो प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. रवी गुळवी प्रोप्रायटर आहेत या प्रिन्स मूवीजचे. त्यांच्यामधून त्यांची मात्र पूर्ण टीम येथे मात्र कार्यरत आहे. कॅमेरामन, टेक्निकल टीम, स्कोरर, खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा ते कव्हर करतायत. प्रशांत वैयक्तिक 2 धावा. धीरज वैयक्तिक आतापर्यंत 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 4 चेंडूमध्ये. निर्णय षटकात गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झाला. या षटकामध्ये साजिद. निर्णय षटक. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा धीरज. हो, अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा ओव्हरपिच चेंडू होता, फुटवर्क नाहीये. याचा फायदा उचलला. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट केलंय साजिदने. पाहू शकता हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. हलकासा आउटस्विंग सुद्धा होतोय. गुड बॉलिंग. चांगला चेंडू. मोठे फटके मारण्याची तयारी ठेवणारा फलंदाज तुम्ही आता ऑप्शनच्या बाहेर त्याला इन्व्हाइट करतात, जेणेकरून तिथून मात्र एखादा मिसटाईम फटका पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट या षटकातला. साजिद हवेमध्ये चेंडू मिस टाइम. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय म्हणजे अर्षद चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. नाव रुपयाला साजिशची फिल्डिंग आपण बघितलं की अर्षदकडून झाली नाहीये. मागच्या सामन्यात सुद्धा त्याच्याकडनं एक झेल सुटला होता. प्रयत्न खूप चांगले होते अर्षदचे, कारण चेंडू खूप वेळा उंच हवेमध्ये तुम्ही वाटत सर्कलच्या किंचितचा बाहेर चेंडू आय थिंक लँड झाला असेल. तिथपर्यंत पोहोचणं येस तेच पाहायला मिळते. सर्कलच्या थोडासा बाहेर चेंडू लँड झालाय, तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करतो या चेंडूवर त्या 2 धावा. धावसंख्या 41 धावा धावफलकावर. 41 ऑन स्कोर कार्ड. तर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोटी संघाचे संघाने इथे उपस्थित होत आहेत. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. संधी धावचीची होती, डायरेक्ट हिट तर केलाय आणि बॅट्समनने स्वतःहून वाट धरली होती, म्हणजेच त्यांच्या डगआउटकडे धक्का लागलाय दुसऱ्या मैदानावर. तो आपण बघतोय आई देवी वडूनवकर या संघाला. यस, डायरेक्ट हिट. बॅट्समन खूप लांब होता, त्याला स्वतःला माहिती आहे, त्यामुळे तो स्वतः मात्र जातो तो डगआउटकडे. धावची स्वरूपात फलंदाज बाद होते मैदानावर तो धीरज. सेकंड विकेट डाऊन. 2 गडी बाद. आता मात्र अजून एक मोठी अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. ज्यांची चावी हरवली आहे, अर्टिगा गाडीची चावी आहे, आम्ही त्याच्यामध्ये ॲड असं केलं होतं की मेन गेटवर इथे मात्र सरबतची गाडी आहे, सरबतच्या गाडीच्या बाजूला रिक्षा होती, त्या रिक्षात बहुतेक ती गाडी चावी आमची हरवली असेल. आणि आता मात्र अजून एक ॲड करतोय की चावी जो कोण आणून देईल त्याला निश्चित आम्ही कॅश प्राईज सुद्धा देणार आहोत.
कमीत कमी 500 रुपये, कमीत कमी. त्याच्यापेक्षा वाढ सुद्धा होईल उद्या दिवसामध्ये, पण आजच्या दिवसामध्ये 500 रुपये. नॉन स्ट्रायकिंग एंडला घनश्याम, स्ट्रायकिंग एंडला तुम्ही आता आघाडीपर्यंत प्रशांत. नेक्स्ट बॉल फ्रॉम साजिद. खोदून काढलाय चेंडू, उंच तर गेलाय, शतशक जज करतोय आणि इथे चूक होणार नाहीये. चांगला झेल फिनिश केला आता मात्र अर्षद मेमनने आणि फलंदाज बाद होईल तो आघाडीचा प्रशांत. ताजी हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी केलाय राजा पक्का. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेल राष्ट्रवादी. नंतरच्या 2 षटकात कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकात तब्बल 30 धावा होत्या. असं वाटलं होतं की प्रोजेक्ट के स्कोर दाखवतं की 60 किंवा 60च्या पलीकडे धावसंख्या येऊ शकतात, पण केतनची विकेट मिळाली. केतन नंतर आपण बघितलं धीरजने सुद्धा चांगला अटॅक केला होता, त्याची सुद्धा विकेट मिळाली. आघाडीचा फलंदाज प्रशांत सुद्धा बाद झाला आणि 3 धक्के लागले आतापर्यंत मैदानावर ते आईदेवी वडूनवगर या संघाला. धावसंख्या 41, 3 गडी बाद. निर्णय षटक मार्गस्थ मैदानावर आणि करंट रन रेट 11.17चा पाहायला मिळतो मैदानावर. कमी झालाय. 2 षटकामध्ये 15चा होता, 3 षटकाकडे 39-13चा झाला. क्रॉस बॅटेड शॉट एक्झॅक्टली खेळाडू चेंडूच्या खाली. इथे पुन्हा एकदा अप्रतिम झेल टिपलाय तो अर्षदने. बॅक टू बॅक 2 विकेट डाऊन. काय पोझिशन होती झेल घेण्याची, असं वाटलं की कुठल्या तरी एका मोठ्या मंचावर अर्षद उभा आहे, जणू काय इलेक्शनला उभा आहे. तिथून मात्र सगळ्यांना नमस्कार करतोय, असा झेल टिपलाय अर्षदने. 2 गडी बाद. बॅक टू बॅक चेंडूवर हॅट्रिक बॉलवर असेल तो निश्चितच साजिद. सध्याची आपण बघतोय की फिंगर होल्ड करण्याची एक जबरदस्त पद्धत, शॉर्ट ऑफ गुड लेन, जिथे मात्र मोठे फटके पाहायला मिळत नाही आणि सरळ रेषे चेंडू जसे निश्चित मोठे फटके आपल्याला पाहायलाच मिळत नाही. सध्याचं मुख्य वस्त्र आहे ते म्हणजेच टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांची अप्रतिम कामगिरी. स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सचे तुम्ही आता आमच्यासोबत भैरव मडवी आहेत व्यासपीठावर, त्यांचे बंधू बॉबी मडवी सुद्धा अप्रतिम कामगिरी करतायत. दुसरी पिढी आता मात्र तुम्ही आता या स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून रुपेश मडवी, त्याचबरोबर वडील त्यांचे प्रमोद मडवी यांची सुद्धा खूप चांगली कामगिरी. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित. अँड लास्ट बॉल ऑफ द इनिंग हॅट्रिक बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हवेमध्ये चेंडू, विकेट किपर कडून चूक. चेंडू होतो तो मिसफिल्ड. बघायचंय प्रल्हाद पाटील अजूनही थांबतायत, चेंडू त्यांच्या हातामध्ये येईल तोपर्यंत निश्चितच आपण बघतो एकदा तिथे कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या एकूण अंकी जर ती 42 धावा 10.5ची गती पाहायला मिळते. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आपण मला इथे आमचे गुणसंख्या एकक सांगतायत 15 होती, सरासरी 15. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या 30, सरासरी 15. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या 39, सरासरी 13 आणि चौथ्या षटकाखेर धावसंख्या 42. अजून सरासरी खाली घसरली आहे ती म्हणजे 10.5च्या रूपामध्ये. आणि 2 षटकांमध्ये खरंच मी कौतुक करेन, काय गोलंदाजी केली, फक्त 12 धावा खर्च केल्या नंतरच्या 2 षटकांमध्ये आणि खूप चांगला कमबॅक केला तो कुडूस संघाने. तुम्ही पाहू शकता बॅट्समन केतन पाटील खूप चांगला रोल प्ले केला. 12 चेंडूत 25 धावांचं योगदान, तो म्हणजेच चिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर 3 चेंडूत 2 धावांचं योगदान प्रशांत पाटीलकडून. त्यानंतर धीरज आपण बघितलं एक षटकाच्या मैदानी 7 चेंडू 11 धावा आणि घनश्याम तुम्ही पाहतात मैदानावर 1 चेंडू 0 धावा तो बाद झाला. आणि त्यानंतर रोहित सुद्धा तो सुद्धा नाबाद राहा मैदानावर 1 चेंडू 0 धावेवर. एकूण धावसंख्या 42. धावा. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत, गोरसईने दापोडे. चला फक्त आम्ही टॉस कव्हर करून घेऊ. एक कॅप्टन तिथे उभा आहे ऑलरेडी. साजिदचं अप्रतिम षटक अवघ्या 3 धाव्यांचं. सुनील शेळके ते तिथे मात्र जॉईंट होतात, फक्त तिथे टॉस कव्हर करतील आणि ताबडतोब कॉमेंट्री बॉक्समध्ये ते येतील, कारण बाकीच्या सर्व समालोचकांनी मात्र आमच्याकडून रजा घेतली आहे.
सुभाष धुमाळची जबाबदारी उद्या मात्र वाढली. सकाळी 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे, कारण आपण बघतोय की महेंद्र पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खूप मोठे प्रोग्राम इथे मात्र त्यांना ऑलरेडी अरेंज केले गेलेत. यास आपण वळूया सुनील शेळके यांच्याकडे. सन्माननीय बाळाजी पाटील, आपणास विनंती आहे मुख्य आपण खऱ्या अर्थाने इथे मात्र टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभास्ते ही नाणेफेक केली जाईल. या सन्माननीय बाळाशेठ पाटील, आपणास विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी या. ही नाणेफेक अतिशय महत्वाची आहे. रणधीर कुमार अँड कंपनी गोरसे बी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल वीर तानाजी दापोडे. कोणाचं कॉलिंग असेल? यस, रणधीर कुमार अँड कंपनी. सन्माननीय बाळाशेठ यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाते. करा सरपंच साहेब असा कॉल आहे आणि साई स्पोर्ट्स आलाय म्हणजे नाणेफेक जिंकली. इथे मात्र वीर तानाजी दापोडे संघाच्या संघनायकांनी विनंती असेल आपण खऱ्या अर्थाने मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थान बनवा. मान्यवरांचे आभार. नाणेफेक जिंकली वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल नक्कीच. यस, दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सुनील शेळके. आमचे चारही समालोचक खूप चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपण बघितली त्यांच्या माध्यमातून. मगाशीच उल्लेख केला की सुभाष धुमाळने रजा घेतली आहे, कारण सकाळी बरोबर त्यांना 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. अजय गरेने सुद्धा मात्र आज आपला आवाज या स्पर्धेला दिला, त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त केले. सुनील शेळके या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आपण बघतोय त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. खास करून सूत्रसंचालन, पाहुण्यांची आवभगत, त्यांचं स्वागत सन्मान ही सुद्धा जबाबदारी पार पाडली आहे. मल्टिपल रोलमध्ये आपण त्यांना बघत आहोत आणि या स्पर्धेमध्ये आपण बघतोय ते मुरबाडचे आहेत खास करून, पण भिवंडीची अच्छी खासी जानकारी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समालोचनसुद्धा खूप चांगलं करतात आणि आपण ऐकूया त्यांचा आवाज. दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा इथे मात्र धावसं समालोचन घेऊन येतील, दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा 43 धावसंख्येचा पाठलाग इथे मात्र बघायचा आहे कशा प्रकारे केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये 10.75 गती राखायची आहे कुडूस संघाला, कारण या संघाने मात्र 2 षटकांमध्ये चांगलं कमबॅक केलंय आणि त्याचं उत्तर बघायचं आहे कुडूस संघ कशा प्रकारे इथे घेऊन येईल. कॉमेंट बॉक्समध्ये थोडंसं विश्रांती घेतो आणि इन्व्हाइट करतो. या आपण ऐकूया सुनील शेळके यांचा आवाज. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच प्रसाद परब सर. FDC कुडूस वर्सेस वडूनगर या दोन संघांदरम्यान सामना आहे. 43चं टार्गेट आहे. सामना सुरू. पहिला चेंडू समोर ठेवला. ड्रायव्हिंग लेंथ अवेलेबल होती. चेंडूला उडवलाय. झेल घेण्याची संधीचं केलं गेलं सोनं आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज हर्षद होंडो बाद. जनमनास घेऊन एक साथ न्यायाचा हक्क. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हणतात. खऱ्या अर्थाने सुरुवात कशी असावी तर सुरुवात अशी असावी एखाद्या गोलंदाजासाठी. 43 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असताना पहिल्या चेंडूवर इथे मात्र एक गडी बाद झाला आणि फार मोठा फलंदाज होता. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतून खऱ्या अर्थाने त्याला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला गेलेला गोलंदाज उज्ज्वल याच्या माध्यमातून. खरं तर उज्ज्वल याचं जे नाव आहे ते अतिशय चांगलं आहे आणि त्याचं भविष्य खऱ्या अर्थाने उज्ज्वल असेल असं आपण प्रतीत करूया, असा मानस आपण व्यक्त करूया गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाज त्याने बाद केला आहे आणि यानंतर कॉन्फिडन्स लेवल त्याची वाढलेली असेल. ज्या वेळेस तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढते त्याच्या वेळेस अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यानंतर प्रिसिजन तयार होत असतं. खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जी पण कामगिरी आपण करत असतो त्या कामामध्ये प्रिसिजन लेवल जी आहे ती खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने वाढत असते. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. राईट आर्म ओ द विकेट उज्ज्वल. यावेळेस फलंदाज फैजान यासाठी. स्वतःला तयार करतोय फैजान. खऱ्या अर्थाने बॉडी कुठेतरी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न आहे, ओपन करण्याचा प्रयत्न त्याचा आहे. पाहायचा आहे स्ट्रायकिंग एंडला तयार. 43 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये.
उज्ज्वल एसटीच्या थोडे बाहेर निघाले होते, इनर एज घेतली, ठीक इनर एज होती खऱ्या अर्थाने एका टप्प्याने एसटी रक्षकाने फार चांगले प्रयत्न केलेत खऱ्या अर्थाने एसटी रक्षक यावेळेस सांगतो संपूर्ण संघाला भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे आणि इथे मात्र चेंडू अडवलाय, स्टॉप केलाय, अप्रतिम कामगिरी एसटी रक्षकाच्या माध्यमातून. क्रिकेट असंच आहे, क्रिकेटमध्ये सर्व डिपार्टमेंटमधून तुमच्याकडे ज्या ज्या बेस कॉन्ट्रीब्युशन येतं ना प्रथमेश, त्या बेस तुमची कामगिरी खऱ्या अर्थाने फार चांगली झालेली असते. प्रत्येकाला आपली रिस्पॉन्सिबिलिटी कळायला पाहिजे आणि प्रत्येकजण खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी तयार असला पाहिजे. ज्यावेळेस हे कॉन्ट्रीब्युशन सर्व स्तरांमधून येत असतं त्यावेळेस एक कम्प्लीट युनिट म्हणून तुम्ही उभरत असता. गती परिवर्तन समोर ठेवलं होतं आणि लॉंग वनच्या डोक्यावरून, लॉंग ऑफच्या डोक्यावरून दे धमाका षटकार. धन्यवाद. षटकाराने इथे मात्र अकाउंट ला ओपनिंग दिलेली आहे, खऱ्या अर्थाने खातेपोट केलेली आहे. या फलंदाजाने हीच ओळख आहे फैजान नावाच्या फलंदाजाची. खऱ्या अर्थाने हर्षद होंडो पहिल्या चेंडूवर बाद झाले, त्यानंतर गोलंदाज कुठेतरी कम्फर्ट झोन मध्ये आहे असं कदाचित गोलंदाजाला वाटत असेल, परंतु समोरचं आव्हान सुद्धा तितकंच मोठं आहे. या बेस चेंडूला खऱ्या अर्थाने ड्रायव्हिंग लेंथ होती, समोर चेंडू होता, तितकी जुसी अपॉली तर नव्हती, तरी सुद्धा अप्रतिम रीतीने ते मात्र हा षटकार मारला गेला. यस बाबे सर. सांगतो ये झटणारा कामगार धन्यवाद. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. 12 धावा धावपलकर 4 हा चौकार आहे. यस, पंचांनी खऱ्या अर्थाने निश्चितच या अगोदर सूचित केलंही असेल, आमचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये नव्हतं, टेक्निकल इश्यू होता. सांगा पुन्हा एकदा. बघा पुन्हा एकदा तुम्ही लक्ष टाका. यस प्रल्हाद पाटील साहेब. दुसऱ्या अँगलनी खऱ्या अर्थाने आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. यस, घाई करण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता नाही, आपल्याकडे टेक्निकल सपोर्ट आहे. वन बाउन्स ओव्हर दी फेन्स, चौकार. दहा धावा धावपलकर. यस, उज्ज्वलला तयार व्हावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण खऱ्या अर्थाने पाहू शकता फैजान. 3 चेंडूंचा सामना केलाय, 10 धावा धावपलकर जोडल्यात. गती परिवर्तन समोर ठेवलं होतं आणि समोर ठेवून गुडलँड स्पॉटवर ठेवून असताना खऱ्या अर्थाने कट केले चेंडूला, बाहेरच्या अंगाने चेंडू वळलेला आपण पाहू शकलात. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची जर गोलंदाजी करण्यामध्ये तुम्ही सक्षम ठरत असाल तर समोरचा फलंदाज खऱ्या अर्थाने किती जरी मोठा असेल तरी त्याच्या समोरच्या अडचणी काही क्षणासाठी का होईना तुम्ही खऱ्या अर्थाने वाढवत असता. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगलं उत्तर दिलंय उज्ज्वल याने. या षटकाला आता मात्र समाप्ती कशा पद्धतीने प्रदान केली जाईल. उज्ज्वल तयार. स्टेप आउट होऊन खेळून काढलेत. पायचा आहे चेंडू, पैचा संपर्क तर चांगला झालाय. क्षेत्ररक्षक तयार असतील डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू अडवला झाली फेकी, धावपलकर 1 धाव अंकित झाली. धावपलक खऱ्या अर्थाने आता मात्र जाऊन पोहोचले ते 11 धावा धावपलकर आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय, म्हणजे यानंतर 3 षटकांमध्ये गरज आहे 32 धावांची.
18 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर फलंदाजी खऱ्या अर्थाने फार चांगली राहिली होती केतन यांची. व्यक्तिगतरित्या 25 धावा धावपलकोर जोडल्या होत्या. 2 उत्तुंग षटकार खऱ्या अर्थाने त्याच्या बॅटमधून आलेले आपण पाहिले. 2 क्लासिकल फटके, 2 चौकार आलेले सुद्धा आपण खऱ्या अर्थाने पाहिले. चला मैदानाच्या आतमध्ये अधिकचा वेळ खर्च करू नका. वडून अवघर संघ आपणास विनंती आहे. त्याचबरोबर त्याची चांगली साथ खऱ्या अर्थाने दिली होती धीरज नावाच्या फलंदाजाने. त्याने सुद्धा 11 धावांचं व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रात फलंदाजी करताना दिलंय. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये हे जे आव्हान आहे ते डिफेंड करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिक प्रयत्न केला जातो. पहिलं षटक संपलंय. 43 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकाच्या अंती जी खऱ्या अर्थाने धावगती राखायची होती त्या धावगतीपर्यंत गेलेला आहे संघ असं म्हणायला हरकत नाही. 11 धावा धावपलकोर, 1 गडी बाद झाल्या. पहिल्या चेंडूवर हर्षद होंडो बाद झालेले आपण पाहिले होते. क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन नवीन गोलंदाज तयार होताना आपण पाहू शकतो. गोलंदाज खऱ्या अर्थाने पूर्वाभ्यास करतो. तिथे मात्र खेळपट्टीच्या रनवेवर ट्रॅकवर तयार होत असताना गिरीश नावाचा गोलंदाज याला आपण अनुभवू शकतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपलाय म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे पाक क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहू शकता. कशी असेल क्षेत्ररक्षणाची रचना. उजव्या हाताच्या फैजान नावाच्या फलंदाजासाठी आपण पहिला धर्मराजा स्टँडच्या समोर म्हणजे अगदी कव्हर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर निश्चितच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट आहे आणि लॉंग लेग सीमारेषेच्या आणि फाईन लेग सीमारेषेच्या अगदी एजवर इन बिटवीन आपण एक क्षेत्ररक्षकाला तैनात केलेलं पाहू शकता. अशा पद्धतीचं जाळ आहे उजव्या हाताच्या फलंदाज फैजान या फलंदाजासाठी. 5 चेंडूंमध्ये 11 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळतोय. 43 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असताना गिरीशचा पहिला चेंडू शांत ठेवलाय. खऱ्या अर्थाने डिसिजनच घेता आला नव्हता या फलंदाजाला. अशा पद्धतीचा चेंडू टोटली अनप्लेएबल हार्ड लेंथ हिट करत असताना गोलंदाजाला आपण पाहिले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की चेंडू खऱ्या अर्थाने पडल्यानंतर बाउन्स होत असताना सुद्धा त्याने वळण घेतलाय. बाहेरच्या अंगाला चेंडू वळालेला आपण खऱ्या अर्थाने पाहिला. आणि या पद्धतीने जर तुमच्याकडे गोलंदाज बनवू क्षमता असेल तर खऱ्या अर्थाने तुमची गोलंदाजी चांगली असं म्हणायला हरकत नाही. परंतु समोरचा फलंदाज तितकाच मोठा आहे. प्रत्युत्तर देणं खऱ्या अर्थाने तो सुद्धा जाणतोय. हा फटका फुलटॉस अंतर मिळेल का? झेल टिपला गेला. अतिशय महत्वाच्या क्षणाला इथे मात्र फुलटॉस नावाची संधी चालून आली होती फैजान सारख्या मोठ्या फलंदाजाला. परंतु या संधीचं सुद्धा सोनं करता आलं नाही. एलिव्हेशन मिळालं नाही. इनटू द मिडल ऑफ द बॅट घेता आलं नाही. ताकद झोकता आली नाही. परंतु या सर्व गोष्टी फलंदाजाच्या विरोधात जात असताना सीमारेषेवर अगदी चांगला झेल टिपला गेला. फलंदाज फैजान बॅक टू द पॅव्हिलियन. केतन सीमारेषेवर तैनात असलेले खऱ्या अर्थाने पाहिले. केतनच्या माध्यमातून हा झेल इथे मात्र टिपला गेलेला आहे, संपवलेला आहे. अंधारात सोबत असणारा काजबा उजेडात सोबत असणारा सूर्यापेक्षाही अधिक महत्वाचा असतो असं म्हटलं जातं. आता ही गरज आहे फलंदाजांना खऱ्या अर्थाने इथे मात्र मदत करावी लागेल आपल्या संघाची. 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. या अगोदर कुडूस संघाने मला असं वाटतं 2 सामने जिंकलेले. त्या दोन्ही सामन्यांमध्ये हर्षद होंडो आणि फैजान नावाच्या फलंदाजांनी फार चांगली फलंदाजी केली होती. आता यानंतर खऱ्या अर्थाने मिडल ऑर्डर कशा पद्धतीने खेळेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. पाहायचंय नवीन फलंदाजांसाठी ती संधी असेल विशाल वल्टे आणि त्याच्या साथीने सौरभ नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने तयार असेल. केंद्रीय मंत्री चषकामध्ये विशाल वल्टेने फार चांगली फलंदाजी केली होती. आपल्यापर्यंत अनेकदा खऱ्या अर्थाने प्रसाद परब सरांनी पोहोचवलाय. आता या फलंदाजाची क्षमता तर खऱ्या अर्थाने टाचून भरलेली आहे, खिचून भरलेली आहे. परंतु त्या क्षमतेचा योग्य वेळी वापर करता आला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ती वेळ मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपले. गोलंदाज गिरीश तयार असतील. धावपलकर धावा आहेत 11. गडी बाद झाले 2. समोर ठेवलाय क्षेत्ररक्षक असतील. झेल होईल का? What a great catch, outstanding effort, greatly done and greatly taken by the fielder. Yes, wicket goes down. गडी बाद. बघूया आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये समोर ठेवलं होतं चेंडूला आणि अंतिम क्षणाला आपण पाहिलं तर हात एक्सटेंड करता आले नव्हते. ज्या पद्धतीने फॉलो थ्रू बघा, फॉलो थ्रू तर खऱ्या अर्थाने रिप्ले मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की अगदी म्हणजे जितका गरजेचे तितका फॉलो थ्रू तर आला होता, तरी सुद्धा चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे टो एंडला खऱ्या अर्थाने इथे मात्र हा चेंडू लागला होता बॅटच्या, म्हणून कदाचित अंतर मिळालं नसेल. झेल मात्र अप्रतिम फिनिश केलाय, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. चला
11 धावा धावपलकर असताना अजून एक गडी बाद झाला, तिसरा गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना महेश याला आपण पाहू शकता. या अगोदर सौरभ बाद झाले होते, झेल अप्रतिम टिपला होता. आता हे जे षटक आहे हे षटक अतिशय महत्वाचं राहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये गिरीशने एकही धाव खर्च केली नाही. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिक वर आहे गिरीश नावाचा हा गोलंदाज. पाहायचा आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जी दरार आहे त्या दरार मधून चेंडू फरार करण्याचा विचार इथे मात्र फलंदाजाचा होता. मिनिमम एफर्ट मध्ये मॅक्झिमम रिझल्ट कमावण्याचा निश्चितच फलंदाजाचा प्रयत्न होता. कधी कधी ते मैदानाच्या आतमध्ये झालेलं सुद्धा आपण पाहतो. युक्तीपेक्षा श्रेष्ठ शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ आहे हे दाखवत असताना फलंदाजी कलात्मक झालेली बऱ्याचदा आपल्याला पाहता सुद्धा येते. यावेळेस गोलंदाजाने काय केलं होतं तर या चेंडूवरचा जो वेग आहे तो कमी केला होता आणि म्हणून निश्चितच कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्लाइस करण्याचा झाला होता आणि खऱ्या अर्थाने चेंडूपैचा संपर्क सुद्धा आला होता, परंतु अधिकची गती मिळाली नव्हती या फटक्यामध्ये. धावपलकर आपण धावा पाहिल्या तर त्या आहेत 12. 12 धावा धावपलकर, 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. 1.4 षटकांचा काही संपलाय. 14 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण यानंतर होत आहे. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. अगोदरच खऱ्या अर्थाने बॅट फिरलेली आपल्याला पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट तर आले. लेझी रनिंग बिटवीन द विकेट्स असेल का? यस इट इज. फक्त आणि फक्त स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाकडे पाहिलं जातं आणि कटाक्ष टाकला जातो त्या क्षेत्ररक्षकाकडे की या कोणता असा क्षेत्ररक्षक आहे ज्याने इथे मात्र काळजामध्ये कट्यार खुपसली आहे. फलंदाज बाद. काय क्षेत्ररक्षण आहे. आता मात्र कुठेतरी FDC कुडूस संघाच्या समोरच्या अडचणी आता अजून वाढायला लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानातून खऱ्या अर्थाने निश्चितच खेळाडू कक्षाकडे परतताना पाहतोय आपण. निश्चितच स्टॅन्स मध्ये पाहतोय काही प्रेक्षक आहेत अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर चांगलं खऱ्या अर्थाने स्मितहास्य ताजेतवाने चेहरे आहेत. काही प्रेक्षक आहेत खऱ्या अर्थाने जांभया देत असताना आपण पाहतो यॉर्निंग ज्याला आपण म्हणतो आणि काही क्षेत्ररक्षक अजूनही चांगल्या पद्धतीने अवधान क्षमता बाळगून मैदानाच्या आतमध्ये जे क्रिकेट खेळलं जात आहे त्याला दुजोरा देत असताना त्याला पाठिंबा देत असताना चेअरअप करत असताना आपण पाहू शकता. कॅमेरामनचं कौतुक असेल त्याने हे क्षणचित्र खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने टिपलाय. 12 धावा धावपलकर, गोलंदाज तयार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय कृष्णा. समोर ठेवलाय, ड्राईव्ह केलंय चेंडूला, अपिश अँड पनिश. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सरळ निघून गेला, सीमारेषा चिडून फाडून हा चौकार. काय फटका आहे. या फटक्यामध्ये नजाकत बघा. बॉडी शेप सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. होल्ड करून ठेवला होता या फलंदाजाने. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती आणि ऑन द अप खऱ्या अर्थाने ऑन द राईज खेळून काढलं असं म्हणायला हरकत नाही. आणि जे क्षेत्र निवडलं प्रथमेश, प्लेसमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्लेसमेंट फार महत्वाची होती. समोर 30 यार्ड सर्कलमध्ये कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या डोक्यावरून प्लेस केलं. मेहनत फार करावी लागली नव्हती, परंतु खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपण दुसऱ्या अँगलमध्ये पाहतोय कशा पद्धतीने हा फटका इथे मात्र सजला गेला होता. 2 क्षेत्ररक्षकांना मला असं वाटतं भेदलाय या चेंडूने आणि चेंडू सरळ निघून गेला. अप्पा एंटरप्राइजेस स्टँडच्या समोर सीमारेषेला उल्लंघत असताना हा चौकार आलाय. आता मात्र या चौकाराने आपण पाहिलं तर या षटकामध्ये एकूण धावा खर्च केलेले आहेत या गोलंदाजाने 5 आणि 2 गडी सुद्धा इथे मात्र या षटकामध्ये बाद झालेली आपल्याला पाहायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर या इनिंगच्या सुरुवातीला आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने 11चा रिक्वायर्ड रेट खऱ्या अर्थाने आस्किंग रेट जो होता खऱ्या अर्थाने 11चा होता. आता जर आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आहे 13.50. म्हणजे आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण आहे. हे समीकरण मैदानामध्ये उरत असताना हे जे षटक आहे हे षटक अतिशय महत्वाचं आहे. थर्ड ओव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट बिंग बॉल्ड बाय न्यू बॉलर who is getting ready. Dheeraj Dhumale is the bowler. 12 more deliveries to go and 27 to win. This is a very crucial moment and this is a very big match in between Ahidevi Vadunavgar and Kudus. Those teams are very renowned team. Kudus belongs to the Wada Tehsil and Ahidevi Vadunavgar related to Bhiwandi region.
43 is the real target. 12 more to go. 27 to win. 2 overs to be bowled by bowlers. Yes, once again in the third over, Dheeraj. Here he goes. Fuller length. Beaten by the pace. Yes, striking on striking batsman Krishna. What a great ball. A great start given by Dheeraj. First delivery right up onto the target. Dheeraj. Once again try to york this time. Yes, and what a great delivery this time. There was no any attempt by the batsman. And here comes the dot delivery. This is the second dot by Dheeraj. This is the third over is in progress. Now equation changed a little bit. 10 more to go. 27. This time fuller length. Cracking drive. Curve point region. Fieldsman available there. Fielded that ball. Successfully returns it. Meanwhile, batsman had enough time to collect one single with the help of this one single score is being now on 17. Required rate on the initial stage was 11.57. Now required rate has changed a lot. 9 more to go, 26 to win. 26 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा सामना यानंतर निश्चितच करायचा आहे फलंदाजांना. 9 चेंडूंमध्ये 26 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरत आहे. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा स्वतःला गोलंदाजीच्या मार्गावर तयार करताना पाहू शकतो. व्हॉट अ ग्रेट आउटस्टँडिंग बॉलिंग बाय हिम. धीरज यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं कव्हर पॉइंट रिजन मध्ये घेऊन काढल्या. स्क्वेअर ड्राईव्ह, अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह पाहायचंय. एकतर पुणे असेल, दुसरीसाठी जातील का? फलंदाज तर बाद आहे. आता कोणता फलंदाज बाद आहे पंच खऱ्या अर्थाने त्याचा निर्वाळा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला देतील. व्हेरी एक्सपिरियन्स्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रल्हाद पाटील सर आणि स्ट्रायकिंग एंडला राजेंद्र पाटील सर. पाहायचंय कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. तितकी चांगली फेकी दरम्यान आलेली आपण पाहिले. इथे चांगलं कलेक्शन आणि फलंदाज बाद झालाय. यस, विशाल नावाचा फलंदाज खऱ्या अर्थाने ते मात्र बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परतताना आपण पाहतो. कृष्णा नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. कृष्णा हे नाव जर आपण म्हटलं तर आपली खऱ्या अर्थाने मीट्स किंवा आपण आपली जर पुराणं चाळून पाहिली तर फार मोठं कॅरेक्टर राहिलेलं आहे कृष्णाचं. कृष्ण मोंदे जगद्गुरू असं म्हटलं जातं. जगद्गुरू म्हणून ज्यांना संबोधण्यात येतं अशा पद्धतीचे खऱ्या अर्थाने आपल्या दैवत श्रीकृष्ण यांची आठवण करून देणारा कृष्णा नावाचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. नाव तर कृष्ण आहे परंतु काम त्याच्यासारखं होईल का? कृष्णाचा जर उल्लेख केला तर आपण खऱ्या अर्थाने गोवर्धन पर्वत फक्त आणि फक्त एका करंगीमध्ये त्याने खऱ्या अर्थाने उचलून धरला होता आणि संकट खऱ्या अर्थाने तिथे मात्र पळून लावली होती. इथे मात्र संकटांचे बादल ज्याला आपण म्हणतो खऱ्या अर्थाने आलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघावर. परंतु कृष्णा नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस असतील साजिद. उजवेष्टीच्या बाहेर पंच यावेळेस स्टान्स चेंज करतायत आणि पंचांनी त्यांची मान सुद्धा खऱ्या अर्थाने होकारार्थक इथे मात्र निश्चितच डोलवलेली आपण पाहिली. हा चेंडू आलेला बाईड. 8 चेंडू आणि 25 धावा. निम्मा संघ तर गारद झालाय 18-19 मध्ये. यानंतर आता मात्र शेष खेळ आहे मला असं वाटतं 8 चेंडूंचा. गोलंदाज धीरज. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. इथे मात्र फॉलो केलं जातं फलंदाजाला. फलंदाजाचं फुटवर्क चेक केलं जातं. फलंदाज काय करणार आहे याचा अंदाज केला जातो. आणि पहा फलंदाजाला फॉलो केलं होतं आणि अगदी टोटली अनप्लेएबल आणि अगदी कमी मार्जिन होती. ते मात्र मला असं वाटतं जी गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या अगदी निश्चितच आपण म्हणू एखाद्या मशीनप्रमाणे प्रेसिजन मैदानाच्या आतमध्ये. धीरज फुलटॉस आहे. लोअर फुलटॉस. क्षेत्ररक्षक तैनात असतील कव्हर्समध्ये. त्यांच्या दोन्ही ढेंगांच्या मधून चेंडू निघून गेला. दशरथ पाटील यांच्या भाषेमध्ये खऱ्या अर्थाने चेंडू मागे फरार झाला. अंतिमतः पुन्हा जाऊन चेंडू इथे मात्र अडवला गेला. धावफलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे गेलं. धावफलकावर धावा 20-20. 20 धावा धावफलकावर. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 23चा झालेला आहे. मला असं वाटतं हे षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. यस इट इज.
काय अप्रतिम गोलंदाजी केली धीरज नावाच्या या गोलंदाजाने. संघाला गरज होती आणि ती गरज ओळखली आणि योग्य वेळेला इथे मात्र डिलिव्हर केले स्वतःला. योग्य वेळेला आपल्याकडे जी खऱ्या अर्थाने प्रतिभा आहे ती प्रतिभा इथे मात्र वापरली या गोलंदाजाने. मिश्रण फार चांगल्या पद्धतीने केलं, जिथे गरज आहे तिथे मात्र गतीचा वापर केला आणि थॉट प्रोसेस क्लिअर होती खऱ्या अर्थाने धीरज नावाच्या गोलंदाजाची. जसप्रीत बुमराह याला खऱ्या अर्थाने एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं व्हॉट इज दी सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. त्यावेळेस जसप्रीत बुमराह याने सांगितलं होतं की मी जे ठरवतो ना मैदानाच्या आतमध्ये ते करण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणजे थॉट प्रोसेस तुमची क्लिअर असणं एक गोलंदाज म्हणून फार गरजेचं आहे की मला या फलंदाजाच्या विरोधात अशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. कधी कधी मार सुद्धा पडतो, परंतु खऱ्या अर्थाने निश्चितच तुमची जर थॉट प्रोसेस क्लिअर असेल, तुमचा निर्धार पक्का असेल, तुमच्याकडे जर अचूकता असेल तर फलंदाज किती चांगला असेल तरी खऱ्या अर्थाने त्याच्या समोर अडचणी निर्माण होत असतात. 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलेत. धावपलकर धावा लागलेले 20, 6 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण. या अगोदरचा सामना कधीतरी खऱ्या अर्थाने आपल्याला आठवतोय साईश खारबावच्या विरोधात खेळला गेलेला दापोडे संघ. शेवटच्या षटकामध्ये ओळीमध्ये 3 षटकार तिथे मात्र आले होते 19 धावांची गरज असताना. यावेळेस 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे, तिथे 3 षटकार आले होते. इथे 4 षटकार येतील का फलंदाजाच्या बॅटमधून, परंतु आता 5 फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतलेत. क्रमांक 7चा फलंदाज समोर आहे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन ते चेंडू पाडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय गोलंदाज. ज्या पद्धतीने शरीरयष्टी या गोलंदाजाला लाभले आहे त्या शरीरयष्टीचा वापर करत असताना नावाप्रमाणे पहिला चेंडू तर हँडल केलाय. राजाची राजेशाही पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. पैसे 5 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस टर्न केले चेंडूला मनगटाच्या साह्याने. खऱ्या अर्थाने याहीपेक्षा अधिक रिझल्ट फलंदाजी करणाऱ्या त्या फलंदाजाचा असू शकला असता, परंतु गती अतिरिक्त होती त्यामुळे टायमिंग कमी मिळाला फलंदाजाला. आणि ज्या पद्धतीने एक्झिक्युशन हवे आहे, ॲप्लिकेशन लेवल ज्या पद्धतीची हवी आहे ती ॲप्लिकेशन लेवल मैदानाच्या आतमध्ये गाठता आलं नव्हती या फलंदाजाला. टर्न तर झाला होता फलंदाज. 21 धावा धावपलकावर लागतील. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज असेल यावेळेस कृष्णा. 4 चेंडू 22 धावा, 4ही मोठे फटके, 4ही फटके षटकारासाठी. हा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालाय. लोअर फुलटॉस आहे अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. इथे मात्र ही शिकार केली जाते. सांघिक सुयश मिळालं. इथे मात्र राजा नावाच्या गोलंदाजाला अप्रतिम झेल टिपला गेला. फलंदाज कृष्णा बाद. या सामन्यातील चुरस आता कमी झाली असं म्हणायला हरकत नाही. इंटरेस्ट लेवल आहे जी आता फार खाली उतरलेली आहे. आणि आता आपण पाहू शकाल फलंदाजी करणाऱ्या संघात तंबूमध्ये अगदी शोकसभा घेतल्याप्रमाणे वातावरण झालेले, शोकाकुल वातावरण आहे. त्या पद्धतीची स्थिती मैदानाच्या आतमध्ये होती आणि तिचा सामना करत असताना खऱ्या अर्थाने कुठेतरी बॅकफुटला संघ गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजीचा विचार केला, अर्षद नावाचा मोठा फलंदाज होता हर्षद होंडो, त्याला शून्यावर बाद व्हावं लागलं होतं. फैजान याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, परंतु ते षटकार खेचण्यासाठी जवळजवळ मला असं वाटतं 5-6 चेंडू त्याने खऱ्या अर्थाने खेळून काढले आणि एक षटकार आला होता. अशा पद्धतीच्या स्किल सेट असणाऱ्या फलंदाजाने 5 चेंडूंमध्ये एक षटकार मारणं तितकं खऱ्या अर्थाने भूषणावह नसतं. आपल्या नावलौकिकाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळ त्याचा सुद्धा झाला नव्हता. इतर फलंदाज फैजान खऱ्या अर्थाने बाद झालेले आपण पाहिले. त्यानंतर सौरभ बाद झाले ऑन दी डक. त्यानंतर आपण पाहिलं तर विशाल बाद झाले होते 5 धावा कॉन्ट्रीब्यूट करून. 1 धाव कॉन्ट्रीब्यूट केली महेशाने. त्यानंतर कृष्णा 1 धाव करून बाद झाले. गोलंदाज तयार. 3 चेंडू 22 धावा. स्टेप आउटवून खेळून काढायचा होता. गोलंदाजी करण्यासाठी हा फलंदाज ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस मोठ्या मोठ्या फलंदाजांना अगदी चकित करून सोडतो. त्यांची त्रेधा तिरपीट उडवताना आपण या फलंदाजाला पाहिले ज्यावेळेस तो गोलंदाजी करतो. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय आणि राजा याने त्याची त्रेधा तिरपीट उडवलाय असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडू 22 धावा. समोर ठेवले, समोरच्या दिशेने क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह आणि शेवटचा चेंडू आता कोण खेळेल हाच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उरला. आणि हा विजय खऱ्या अर्थाने आता मित्र यानंतर मिळवण्यासाठी 1 चेंडू दूर आहे खऱ्या अर्थाने वडूनवगर संघ. काय खेळी केली होती या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा केतनने. पहिल्या सामन्याचा सुद्धा तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण अनुभवली होती आणि सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मैदानाच्या आतमध्ये ते सातत्य राखताना केतन याला आपण पाहिलं. हा चेंडू इथे मात्र फेकला गेला. डाऊन दी ग्राउंड खेळून काढला. फॉर्मॅलिटीज होत्या त्या कंप्लीट झाल्या आणि हा सामना इथे मात्र दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे आई देवी वडूनवगर या संघाने.
गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आउट क्लास केलं समोरच्या संघाला. समोरचा संघ फार मोठ्या ताकदीचा होता, तरी सुद्धा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी तुम्ही हसता कधी तुम्ही रडता, आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने कडूस संघाने सहभाग नोंदवला. शिस्तबद्ध क्रिकेट तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्ही पाहिलंय, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचं गोड कौतुक. या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टार्गेट सेट करायचं होतं. ते टार्गेट सेट करण्यामध्ये यस अनाऊन्स करू शकतो आपण. खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी झाली होती. 25 धावा धावपलकर जोडल्या होत्या, आणि त्या 25 धावांच्या जोरावरच मला असं वाटतं 42 धावांपर्यंत आई देवी वडूणवगर संघ पोहोचला होता. म्हणजे